जिथे अनुभव बोलतो तिथे शब्द थांबतात आणि जिथे बॅट चालते तिथे इतिहास घडतो. विजय हजारे ट्रॉफीच्या मैदानावर आज प्रत्येक षटकार म्हणजे घोषणा आणि प्रत्येक शतक म्हणजे एक इशारा असं म्हणायला काय हरकत नाही. रोहितची शांत आक्रमकता, विराटची डोळ्यात भरणारी जिद्द आणि तरुणाईचा थांबता न येणारा वेग. विजय हजारे ट्रॉफीमध्ये एक महाभारत चाललंय. ते कशासाठी आणि कुणाविरुद्ध हे प्रत्येक क्रिकेटप्रेमीला माहीतच आहे. महत्त्वाची गोष्ट तर ही आहे, 24 डिसेंबरला विजय हजारे ट्रॉफीमध्ये तब्बल एकाच दिवसात 22 शतके पाहायला मिळाली आणि अनेक रेकॉर्ड मोडले गेले. चला सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी अक्षय. देशांतर्गत क्रिकेटच्या मैदानावर अक्षरशः धावांचा महापूर पाहायला मिळतोय. विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्याच फेरीत शतकांचा पाऊस, षटकारांची आतषबाजी आणि विक्रमांची नोंद पाहायला मिळाली. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेत हिटमॅन रोहित शर्मा आणि किंग विराट कोहली. 7 वर्षानंतर विजय हजारे ट्रॉफीत परतलेला रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात दाखवून दिलं, क्लास इज परमानंट. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर मुंबई विरुद्ध सिक्कीम या सामन्यात 237 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने वादळी शतक झळकावलं. तर दुसरीकडे क्रिकेट विश्वातलं सर्वात मोठं नाव म्हणजे किंग कोहली. 16 वर्षानंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने शतक झळकावत इतिहास रचला. दिल्ली विरुद्ध आंध्र प्रदेश, बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये रंगलेल्या सामन्यात विराट कोहलीने क्लासिक पण वादळी खेळी केली. विशेष बाब म्हणजे लिस्ट ए मधील विराटचं हे 58वं शतक होतं. आता 2025मध्ये पुन्हा एकदा किंग कोहली इज बॅक इन प्राईम फॉर्म. कारण कोहलीच्या शेवटच्या 4 एकदिवसीय डावांमध्ये 3 शतके आणि 1 अर्धशतक आलं आहे. आता विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्याच दिवशी धावांचा नाही तर डायरेक्ट शतकांचा पाऊस पडला. पहिल्याच दिवशी तब्बल 22 शतके, त्यात एक द्विशतक पाहायला मिळालं. ओडिसाच्या स्वस्तिक समलने 212 धावांचं द्विशतक झळकावत स्पर्धेतील सर्वोच्च खेळी केली. तर बिहारने धावसंख्येचा विश्वविक्रम बनवला. बिहार विरुद्ध अरुणाचल प्रदेश या सामन्यात 576 धावांचा डोंगर बनला. त्यात वैभव सूर्यवंशी 190 धावा, आयुष लोहकोरा 116 धावा तर शकीबुल गनी नाबाद 128 धावांचा समावेश होता. 14 वर्षाचा वैभव सूर्यवंशी देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात तरुण शतकवीर ठरला. त्याने 36 चेंडूत शतक झळकावले आणि लगेच दुसरी स्पर्धा पाहायला मिळाली. सर्वात वेगवान शतक मारणार कोण? वैभव सूर्यवंशीने 36 चेंडूमध्ये शतक मारलं की नंतर ईशान किशनने लगेच तो विक्रम मोडला. त्याने 33 चेंडूमध्ये शतक मारलं आणि विक्रम आपल्या नावावर केला. लगेच एंट्री झाली बिहारच्या शकीबुल गनीची. त्याने फक्त 32 चेंडूमध्ये शतक झळकावलं आणि विक्रम आपल्या नावावर केला. विजय हजारे ट्रॉफीमध्ये आता शतकांसाठी चढाओढ पाहायला मिळाली. यामध्ये रोहित शर्मा 155, विराट कोहली 131, स्वस्तिक समल 212, वैभव सूर्यवंशी 190, ईशान किशन 125, देवदत्त पडिक्कल 147, शकीबुल गनी नाबाद 128 आणि बाकीचे नावे तुम्ही इथे पाहू शकता. आता यावरून एकच कळतं, फॉर्म जातो पण क्लास कधीच जात नाही. अनुभवाला पर्याय नसतो आणि आत्मविश्वासाला मर्यादा नसतात. कारण रोहितने दाखवलं भूक अजून संपलेली नाही. विराटने सांगितलं किंग हा कायम किंगच असतो आणि तरुणांनी जाहीर केलं भविष्य आमचंच आहे. या सगळ्यांनी मिळून विजय हजारे ट्रॉफीला क्रिकेट प्रेमींसाठी एक महोत्सव बनवलं आहे. मग कशी वाटली आजची स्टोरी कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच क्रिकेट विश्वातील महत्त्वाच्या अपडेट्ससह पुन्हा भेटू. तुर्तास धन्यवाद.